वात रक्त यात नावाप्रमाणेच वात आणि रक्त हे काही कारणांनी खराब झालेले असतात. म्हणजे चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी आहेत किंवा पाय लोंबकळत ठेवून बसणं किंवा तशाच प्रकारे वाहनांवरून प्रवास करणं हे खूप महत्त्वाचं कारण वातरक्त ह्या आजाराचं सांगितलेलं आहे. यात खराब झालेले वात आणि रक्त हे सर्वात आधी हाताच्या किंवा पायाच्या अंगठ्याच्या ठिकाणी त्या पेरांच्या ठिकाणी येऊन साठतात आणि तिथून मग हळूहळू इतर बोटांच्या पेरांच्या ठिकाणी येऊन ते साठतात आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी सूज येणं, लालसरपणा, उष्ण स्पर्श, तीव्र वेदना अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आणि हीच लक्षणं नंतर इतर सांध्यांच्या ठिकाणी हळूहळू पसरतात. शरीरात इतर ठिकाणी आपल्याला ही लक्षणं बघायला मिळतात. जसं हाताच्या बोटांच्या पेराच्या ठिकाणी जर लक्षणं बघायला मिळत असतील तर तिथून मग मनगट, कोपरा, खांदा अशा क्रमाने सांध्यांची विकृती होते. किंवा पायांच्या बोटांच्या ठिकाणी जर लक्षणं आपल्याला बघायला मिळत असतील तर तिथून मग घोटा, गुडघा, खुबा म्हणजेच हिप जॉईंट अशा क्रमाने सांध्यांची विकृती आपल्याला बघायला मिळते.